हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. माझ्या सगळ्या मैत्रिणींना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आज सकाळीच माझ्या भावाचा फोन आलेला की लवकर सगळे कामं आटपून घे आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज पार्टी ठेवलेली आहे, लवकर ये म्हणून. तर मग काय इतकी खुश झाली आणि झटपट आवरायला घेतलं, सगळं आवरलं पटापट. मिस्टरांना विचारलं काय करू जेवायला, तर ते म्हणले की शेवग्याची शेंगाची भाजी बनव. मग काय शेवग्याची शेंगाची भाजी अशा प्रकारे मसाला वाटून घेतला, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली, कढईमध्ये तेल तापवलं, त्यामध्ये थोडंसं जिरं ॲड केलं. जिरं तडतडलं की मग त्यामध्ये आपण हे मसाला जे वाटून घेतलेला होता ना, तो आपण यामध्ये ॲड केलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे मंद आचेवर आपल्याला थोडंसं तेजपत्ता पण टाकायचं आहे त्यामध्ये आणि मंद आचेवर हे आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. मस्त तेल सुटलं ह्याला. हे मसाले सगळे, काळा मसाला, गोडा मसाला, लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, धने पावडर हे सगळं टाकून हलवून घ्यायचे आपल्याला. कढईला बुडाला चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. ह्या शेंगा आपल्याला ह्या तेलातच ॲड करायच्यात, म्हणजे लवकर शिजतात वाफेवर. पाणी टाकून मग नाही शेंगा टाकायच्यात, आधीच टाकायच्यात. आणि त्यानंतर जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी ॲड करायचं आहे. उकळलं, शेंगा शिजल्या की लगेच आपली भाजी रेडी होते. हे अशा प्रकारे स्वयंपाक लगेच बनवून घेतला. हे पहा, अशा प्रकारे माझी शेवग्याची शेंगाची मसाल्याची भाजी रेडी आहे.